नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा एकदा बैठक सुरू असल्याचं सध्या समजतंय। दानवे यांच्या निलंबनावर गोऱ्हेंच्या दालनात पुन्हा बैठक सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते या बैठकीला सध्या उपस्थित दिसतात। अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का आणि याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याआधी सुद्धा एक बैठक झालेली होती ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड सुद्धा उपस्थित होते। पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू असल्याचं सध्या समजतंय। अंबादास दानवे यांच्या निलंबनावर गोऱ्हेंच्या दालनात पुन्हा ही बैठक सुरू आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, पुन्हा एकदा ही बैठक सुरू झाल्याचं समजतंय, नेमकं काय घडतंय बैठकीत? पुन्हा एकदा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये या बैठकीमध्ये जी आहे ती सुरुवात झालेली आहे। गेले 15-30 मिनिटे ही बैठक नीलम गोऱ्हेंच्या दालनात सुरू आहे। अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्यासंदर्भात ही बैठक आहे। विरोधी पक्षानं मागणी केलेली आहे नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती यांच्याकडे की यांचं निलंबन जे आहे मागे घेण्यात यावं। त्याच्या अनुषंगाने एक बैठक सुरू आहे। यापूर्वी सुद्धा तासभर बैठक झाली। यांनी यापूर्वी दिल्लीतून उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या मनात वाद झाला त्या प्रसाद लाड, त्यामुळे प्रसाद लाड या बाबतीत काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी जी आहे ही महत्वाची असणार आहे, कारण जेव्हा मी स्वतः प्रसाद लाड यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सांगितलं होतं। आता देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतला तो निर्णय ते मान्य करतील असंही त्यांनी जे आहे ते बोलताना सांगितलं होतं। त्यामुळे हो, नक्कीच पंकज, या बैठकीत नेमकं काय घडतं, काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।